श्री गणेशाय नमः. जय कुलदेवी माता. नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रत्येक घराण्याची एक कुलदेवी असते. ती फक्त देवता नसते, तर संपूर्ण कुळाचे रक्षण करणारी माता असते. अनेकांना जीवनात अडचणी, आर्थिक संकटे, आजारपण, घरातील वाद, कामात अपयश, मुलांच्या प्रगतीत अडथळे यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा आपण अनेक उपाय करतो, पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही. अशा वेळी एक प्रश्न मनात येतो, आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत असा एक अत्यंत सोपा उपाय, जो श्रद्धेने आणि नियमितपणे केला तर कुलदेवीची कृपा लाभू शकते. हा उपाय कोणत्याही मोठ्या खर्चाचा नाही. यासाठी फक्त श्रद्धा, विश्वास आणि मनाची शुद्धता आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी कुलदेवीची उपासना कधीच सोडली नव्हती. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात कुलदेवीच्या नावाने होत असे, कारण त्यांना माहिती होते की कुलदेवीचे आशीर्वाद असतील तर कोणतेही कार्य यशस्वी होते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक आपल्या कुलदेवीचे नावसुद्धा विसरले आहेत. काहींना तर आपल्या कुलदेवीचे मंदिर कुठे आहे हेही माहीत नसते. पण आई आपल्या लेकराला कधी विसरत नाही. लेकराने एकदा प्रेमाने हाक मारली की आई धावत येते. तसेच कुलदेवीही आपल्या भक्तांच्या एका प्रामाणिक हाकेला प्रतिसाद देते. आता जाणून घेऊया हा सोपा उपाय. दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ करा. शक्य असल्यास तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावा. कुलदेवीचा फोटो असेल तर त्यासमोर बसा. फोटो नसेल तरी मनोभावे तिचे स्मरण करा. डोळे मिटा आणि मन शांत करा. आपल्या जीवनातील सर्व चिंता कुलदेवीच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर मनापासून 3 वेळा म्हणा, हे आमच्या कुलदेवी माता, आमच्या कुळाचे रक्षण कर. आमच्या घरावर तुझी कृपा सदैव राहू दे. ही प्रार्थना मनापासून करा. शब्दापेक्षा भावना महत्त्वाच्या असतात. त्यानंतर शक्य असल्यास 11 वेळा किंवा 21 वेळा कुलदेवीचे नामस्मरण करा. प्रत्येक दिवशी फक्त 5 मिनिटे दिलीत तरी पुरेसे आहे. दर शुक्रवारी किंवा आपल्या सोयीनुसार एक दिवस गोड नैवेद्य अर्पण करा. साखर, खीर, पुरण, गूळ किंवा साधा खडी साखरेचा नैवेद्यही चालतो. महत्त्व श्रद्धेचे आहे. घरात मोठ्यांचा आदर करा. आई वडिलांचा अपमान करू नका, कारण जिथे मोठ्यांचा सन्मान होतो तिथे देवतांचा आशीर्वाद सहज मिळतो. खोटे बोलणे, फसवणूक, अन्याय, अहंकार आणि दुसऱ्याचा मत्सर यापासून दूर राहा. कुलदेवीला सत्य, प्रेम आणि प्रामाणिकपणा प्रिय असतो. शक्य असल्यास वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. मंदिरात जाऊन फक्त मागू नका, तर आभारही माना. आपल्या पूर्वजांचे स्मरण करा. त्यांच्यामुळे आपल्याला हे जीवन लाभले आहे. पूर्वजांचे आशीर्वाद आणि कुलदेवीची कृपा याचा अतूट संबंध असतो. मित्रांनो, अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की कुलदेवीची कृपा सुरू झाली आहे हे कसे ओळखावे? जेव्हा घरातील वाद
कमी होऊ लागतात. मन शांत राहू लागते. अडकलेली कामे मार्गी लागू लागतात. अचानक योग्य संधी मिळू लागतात. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. तेव्हा समजावे की कुलदेवीची कृपा हळूहळू मिळू लागली आहे. परंतु लक्षात ठेवा, चमत्कार एका दिवसात होत नाही. श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. जसे झाडाला रोज पाणी दिल्यावरच फळ मिळते, तसेच नियमित भक्ती केल्यावरच कृपा अनुभवायला मिळते. कधीही कुलदेवीकडे फक्त धन मागू नका. सद्बुद्धी, आरोग्य, समाधान, कुटुंबाचे सुख आणि योग्य मार्गदर्शन मागा. बाकीचे सर्व ती योग्य वेळी देते. घरातील मुलांना कुलदेवीची माहिती द्या. त्यांना आपल्या परंपरेची ओळख करून द्या. पुढच्या पिढीपर्यंत ही भक्ती पोहोचवणे ही सुद्धा एक मोठी सेवा आहे. ज्या घरात रोज देवाचे नाव घेतले जाते, तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही. ज्या घरात कुलदेवीचे स्मरण होते, तिथे सुख, शांती आणि समृद्धीचा वास असतो. कधी संकट आले तरी घाबरू नका. कुलदेवीवर विश्वास ठेवा. प्रत्येक संकटातून मार्ग निघतो. भक्ती म्हणजे व्यवहार सोडणे नाही. प्रामाणिक मेहनत आणि देवावर विश्वास या दोन्हींच्या संगमातूनच यश मिळते. म्हणून आजपासून हा छोटासा नियम करा. रोज 5 मिनिटे कुलदेवीचे स्मरण, आठवड्यातून एकदा नैवेद्य आणि आयुष्यात नेहमी सत्याचा मार्ग. विश्वास ठेवा, आई कधीच आपल्या लेकराला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ती आपल्या कुटुंबियापर्यंत आणि मित्रापर्यंत नक्की पोचवा. कदाचित कोणाच्या जीवनात श्रद्धेचा एक दिवा पेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच भक्तिपूर्ण आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. शेवटी सर्वांनी मनापासून म्हणा, जय कुलदेवी माता. आपल्या संपूर्ण कुळावर तिची कृपा सदैव राहो. धन्यवाद.